रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज गाथा अभंग आणि भावार्थ. अभंग 147. काम करुनी सकळ आले अवघे गोपाळ. झाली आता वेळ म्हणती आना सिदोऱ्या. देती आपुलाला झाडा गायी बैसविल्या वाडा. दोंदील बोबडा वाकड्याचा हरिमेळी. आपुलाले आवडी मुदा बांधल्या परवडी. निवडून या गोडी हरी मेळवी त्यात ते. भार वागविला खांदी नवती मिळाली जो मांदी. सकळांचे संधी ओझी अवघी उतरली. मागे जो तातडी त्यासी रागायती गडी. तुझी कारे कुडी येथे मिथ्या भावना. एक एकाच्या संवादे कैसे झाले ब्रह्मानंदे. तुका म्हणे पदे या रे बंधू हरीची. नित्याची सर्व कामे करून झाल्यावर सर्व गोपाळ एकत्र आले व म्हणू लागले, आता वेळ झाली, आपल्या शिदोऱ्या सोडा पाहू. मग सर्वजण आपापल्या कर्मांचा हिशोब देऊन इंद्रियरूपी गायी आपल्या हृदयाच्या गोठ्यात बांधू लागली. श्रीहरीच्या भोवती मोठ्या पोटाचा दोंदील, बोबडा, वाकडा असे सोंगडी होते. या गोपाळांनी आपापल्या आवडीनुसार नाना प्रकारच्या भावभक्तीच्या विविध प्रकारच्या मुदा बांधल्या. त्यातील गोडी निवडून श्रीहरीनेही आपली शुद्ध आवड त्यात मिळवली. जोपर्यंत हे गोपाळ समुदायात एकत्र झालेले नव्हते तोपर्यंत त्यातील प्रत्येकास आपापला भार खांद्यावर वागवावा लागत होता. पण आता सगळे एकत्र आल्यावर अडचणींची ओझी खांद्यावरून खाली आली. जो उतावळा होऊन श्रीहरीचे प्रेम प्रथम मागतो त्यास दुसरे रागावतात आणि मग म्हणतात, अशी तुझी खोटी भावना आहे का रे. मग तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे एकमेकांच्या संवादात सर्व गोपाळ ब्रह्मानंद मिळवून संतुष्ट झाले. ही संतुष्टता देणाऱ्या श्रीहरीची पाऊले आपण वंदन करूयात. पांडुरंग पांडुरंग.